श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. शिवलिंग यालाच महादेवाची पिंड असे म्हणतात. अनेक लोक आपल्या देवघरात आणि तुळशी वृंदावनात या शिवलिंगाची पूजा करतात. शिवलिंगाची पूजा घरात करणं शुभ असतं की अशुभ? शास्त्रामध्ये शिवलिंगाबाबत कोणते नियम सांगितले आहेत याबाबत माहिती समजून घेणार आहोत. ज्या व्यक्तीच्या जीवनात मोठे मोठे संकटे आहेत, आजारपण आहेत, घरात अशांती आहे, अशा लोकांनी शिवलिंगाची रोज पूजा करावी. त्यामुळे आपल्या अडचणी कमी होऊन भाग्य प्रबळ बनते. शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. काळजी नाही घेतली तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या वाट्याला येतात. शिवलिंग हे अत्यंत संवेदनशील असते, म्हणून त्यांच्या पूजेने आपल्याला शुभफळे प्राप्त होतात. शिवलिंगाची पूजा रोज करणे शक्य नसेल तर सोमवारच्या दिवशी तरी शिवलिंगाची पूजा करावी. घरात शिवलिंग असेल तर सोमवारी त्याची पूजा करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करणं शक्य होत नसेल तर आपल्या देवघरात शिवलिंगाची स्थापना करू नका. जेव्हा बाजारातून विकत शिवलिंग घरी आणता त्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करू नये. फक्त देवघरात शिवलिंग स्थापन करून त्याची विधिवत पूजा करावी. प्राणप्रतिष्ठा फक्त मंदिरात केली जाते, घरात नाही. घरात शिवलिंगाचा अभिषेक करू शकतो. घरात ठेवण्यासाठी नर्मदा नदीतून जे दगड बाहेर पडतात, ज्याला नर्मदेश्वर शिवलिंग असे म्हणतात, असे शिवलिंग अति उत्तम मानले जाते. घरात शिवलिंग अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचं नसावं. शिवपुराणानुसार शिवलिंगाची सकाळ संध्याकाळ पूजा करणं आवश्यक आहे. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असतील तर घरात अनेक संकटे येतात. शिवलिंग कधीही बंदिस्त जागेत ठेवू नये. शिवलिंगातून सतत ऊर्जेचा संचार होत असतो. शिवलिंगावर सतत पाण्याची धार पडत राहील याची काळजी घ्यायची आहे. ज्या घरात शिवलिंगावर पाण्याची धार पडत नसेल त्या घरात सतत अशांती राहते. केतकीची फुले, तुळशीची पाने, कुंकू, हळद या वस्तू शिवलिंगावर अर्पण करू नये. शिवलिंगाला कधीही एकटे ठेवू नये. शिवलिंगासोबत भगवान शिवशंकरांचं जे कुटुंब आहे या कुटुंबाचा फोटो अवश्य ठेवावा. माता पार्वती, बाल गणेश किंवा कार्तिकी यांचे फोटो जर त्या ठिकाणी ठेवले तर त्यांची शुभ फळे मिळतात. एक मोठी चूक लोक करत असतात ती म्हणजे तुळशी वृंदावनात शिवलिंग ठेवले जाते. शास्त्रानुसार तुळशीजवळ शालिग्राम ठेवले जाते. शालिग्राम हे भगवान श्रीहरी विष्णूंचं एक रूप आहे आणि तुळशीला विष्णुप्रिया असे संबोधले जाते. म्हणून तुळशीजवळ शालिग्राम या देवतेची स्थापना करावी, ना की महादेवाच्या पिंडीची. महादेवांना तुळशीची पाने अप्रिय आहेत. शिवशंकर आपल्या साध्या पूजेने सुद्धा प्रसन्न होत असतात. तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा शंकराच्या कृपेने नक्की पूर्ण होते. तुमच्या घरात जर शिवलिंग असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.